जो जनसंघ आज आपण भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून आपणाला माहीत आहे, आपल्या देशाचे पंतप्रधान अगदी सर्वसामान्य जनतेला परिचित असलेले आदरणीय मोदी साहेब, त्यांच्या नेतृत्व आपण आज उदयास येण्यामध्ये सर्वात मोठा जो मोलाचा वाटा असेल तो अशा महान व्यक्तींचा आहे। अशा व्यक्तींना आपण आज देवगाव ग्रामपंचायतीच्या बोरीच्या वाडी या महसुली गावात त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त जमल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व पुढील योजनांची माहिती आपल्याला यांना माझे अभिवादन करून मी आज घर चलो अभियान सुरू करण्याचा आमचा आज इथून प्रारंभ करत आहेत। आम्ही आपले भारताचे पंतप्रधान लाडके नरेंद्र मोदी यांनी सांगितलं शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचली पाहिजे, कारण पूर्वी काय व्हायचं, सर्व शहरातल्या लोकांना भेटायचं, शेवटचा म्हणजे माणूस अंतिम, तर तळागाळातल्या माणसांपर्यंत योजनेचा लाभ भेटला पाहिजे। तर आता तर सर्व माहिती तुम्हाला आमचे युवकचे अध्यक्ष विजू भाऊ माल यांनी दिली, प्रकाश भाऊनी दिली। तर आता तुम्हाला महिलांचा जो विषय, महिलांना आपल्याला 0% घेतलंय का कोणी महिलांनी लोन घेतलंय? हां, बचत गटाने घेतलं कॅनडा बँकेचं। आणि माझ्याकडे एक स्कीम आली आता, 5 लाख रुपये तुम्हाला भेटणार आहे 4% व्याजाने आदिवासी विकास भवनकडनं। तर त्या 5 लाखामध्ये तुम्ही काही बी बिझनेस करू शकता, गोट फार्म टाकू शकता, दुधाचा व्यवसाय, किराणा दुकानाचा व्यवसाय, असा महिलांचा गट म्हणून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता। आणि आपले मोदी साहेब आता पूर्वी कसं व्हायचं, आता भाऊनी सांगितलं 1 रुपये पाठवायचे तर आपल्याला 4 आणे द्यायचे, तर आता आपण डायरेक्ट ऑनलाईन डीबीटी करतोय, तर आपल्याला 2000 रुपये भेटतात का दर महिन्याचे? आई भेटतं का? आणि महिलांसाठी आपण आता मोदी साहेबांनी एसटी प्रवासासाठी 50% डिस्काउंट दिलाय। ताई एसटी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी या ठिकाणी आपल्या गावात उपस्थित आहे। आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या 9 वर्षाचा कार्यकाळ त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। शेवटचं वर्ष देखील आता काही महिन्यात संपतंय, असा 10 वर्षाचा त्यांचा यशस्वी कार्यकाळ या ठिकाणी समाप्त होतोय। आणि त्या अनुषंगाने 10 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी ज्या काही यशस्वी योजना आपल्या संपूर्ण भारतामध्ये राबवलेल्या आहे, आज तो एक उपक्रम मोदी साहेबांनी संपूर्ण भारतात कार्यकर्त्यांसाठी सांगितलेला आहे की गाव चलो अभियान त्या ठिकाणी राबवायचं आहे। संपूर्ण भारतात पदाधिकारी पाड्यावर असतील, गावोगावी जाऊन, शहरामध्ये असेल, त्या ठिकाणी जाऊन त्या योजनांची माहिती त्या ठिकाणी ग्रामस्थांना, लोकांना, नागरिकांना देत आहे। तर याच्यामध्ये आतापर्यंत सरकारने काय काय केलंय ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो। 2014 पासून 25 कोटी भारतीय दारिद्र्य रेषेच्या बाहेर आलेले आहेत। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटीपेक्षा अधिक भारतीयांना मोफत रेशन त्या ठिकाणी वाटप झालेले आहे। आपण बघितलं असेल, कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना मोफत रेशन त्या ठिकाणी उपलब्ध होतं। कोरोनाच्या काळामध्ये गरिबांसोबत होतं आणि कोणालाच नोकरी धंदे त्या ठिकाणी नव्हते, त्याच्यामुळे मोफत रेशन वाटप त्यावेळेस सरकारतर्फे करण्यात आलं। त्याच्यानंतर 51 कोटीहून अधिक जनधन खात्यांद्वारे गरिबांना बँकिंग प्रणालीशी जोडण्यात आले। याच्या अगोदर जर आपण काँग्रेसच्या काळात बघितलं असेल तर राजीव गांधी पंतप्रधान असताना स्वतः म्हणायचे की केंद्राकडनं जर 1 रुपया पाठवला तर तो घसत गाव पातळीवर 25 पैसे येतात, म्हणजे कुठेतरी ती भ्रष्टाचाराची लिंक होती हे त्यांनाही मान्य होतं। परंतु पंतप्रधानांनी नरेंद्रभाई यांनी जे खाते योजना त्या ठिकाणी ओपन करून केंद्राकडनं किंवा राज्य सरकारकडनं जे काही पैसे त्या ठिकाणी खात्यामध्ये टाकले जातात ते डायरेक्ट लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात। हा एक यशस्वी उपक्रम त्या ठिकाणी सक्सेस झालेला आहे। त्याच्यानंतर 2014 पासून भारत सरकारने भ्रष्टाचार मुक्त भारताचा पाया घातला आणि डायरेक्टर बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 4.2 लाख कोटीपेक्षा अधिक रुपये जमा केले आहेत। त्याच्यानंतर 10 कोटीहून अधिक मोफत LPG कनेक्शन दिले आहे आणि 11.72 कोटी शौचालय बांधले आहेत। सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 3.18 कोटीपेक्षा अधिक खाती उघडली आहेत। त्याच्यानंतर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 37 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना परवडणारी सुलभ
आरोग्य सेवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण, तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत 53 लाख फेरीवाल्यांना कर्ज वाटप, त्याच्यानंतर सशक्त शेतकरी समृद्ध भारत याच्या अंतर्गत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत 11 CM मधून 63.5% आणि धानाच्या MSPM मध्ये 66 ऐतिहासिक वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत 4 कोटी शेतकऱ्यांना 4.7 लाख कोटी रुपयांचे कर्ज त्या ठिकाणी मिळालेले आहे. 595 कोटी रुपयांचे 99 सिंचन प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. त्याच्यानंतर सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा नारा मोदीजींनी दिलेला होता आणि त्याच्या अंतर्गत मुद्रा योजनेअंतर्गत 40 कोटी कर्जांपैकी 50% पेक्षा जास्त ST SC OBC उद्योजकांना त्या ठिकाणी देण्यात आले आहे. 10वी पास 4 कोटी अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीद्वारे दर्जेदार शिक्षणाचा लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख पेक्षा अधिक कारागीर आणि शिल्पकारांना त्याचा लाभ त्या ठिकाणी डायरेक्ट झालेला आहे. ST विद्यार्थ्यांसाठी 400 कार्यरत आणि 700 मंजूर एकलव्य मॉडेल निवासी शाळांची स्थापना ही भारतात झालेली आहे. 90 नवीन विद्यापीठे, 7 नवीन IIT, 7 नवीन IIM आणि 15 नवीन AIIMS आणि 225 वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना ही झालेली आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 1.37 कोटी युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मेळाव्याअंतर्गत 4.33 लाख नियुक्ती पत्रांचे वितरण त्या ठिकाणी झालेले आहे. स्टँड अप इंडियाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमातींच्या उद्योजकांना त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. सर्वाधिक 15,000 घरांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण हे करण्यात आलेले आहे. त्याबरोबर त्याच्या विकासाला चालना देणारा नागपूर आणि मुंबईला जोडणारा ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या वेगवान व सुकर प्रवासासाठी महाराष्ट्रातील 3 शहरात पुणे, नागपूर आणि मुंबई येथे मेट्रोची सुरुवात करण्यात आलेली आहे. तसेच देशातील सर्वाधिक 7 वंदे भारत ट्रेन या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत. त्याबरोबर नवी मुंबईला जोडणारा देशातील समुद्रावरील सर्वाधिक लांब पूल अटल सेतू वाहतुकीसाठी हा आता खुला करण्यात आलेला आहे. 20 कोटी रुपयांचा निधी, म्हणजे याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये हे मंत्रालय अस्तित्वात नव्हतं, परंतु शिंदे सरकार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अजित पवार साहेब यांच्या निर्णयाने या सर्वांच्या एक मताने नवीन मंत्रालयाची त्याच ठिकाणी स्थापना झाली आणि त्या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी त्या ठिकाणी अनेक योजना राबवल्या जात आहेत आणि त्यांना डायरेक्ट फायदा त्या योजनेमार्फत होत आहे. त्याबरोबर अर्थसंकल्प धनगर समाजासाठी 1,000 कोटी रुपये योजना, त्यासोबत 1,000 कोटींचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. त्याबरोबर राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये OBC विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक 2 अशी 72 शासकीय वसतिगृहे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण व अर्थसहाय्य त्या ठिकाणी दिले जात आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना त्या ठिकाणी राबवली जात आहे. ग्रामीण भागातील बेघर भूमिहीनांना घराच्या जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाल घरकुल योजनेअंतर्गत मार्फत त्या ठिकाणी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. रामोशी, गुरव, लिंगायत, वडार, धनगर या समाजासाठी तसेच असंघटित कामगार यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. कृषी कल्याणामार्फत त्या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रमाणे 6,000 रुपये देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वार्षिक 12,000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये होत आहे. त्याबरोबर जलयुक्त शिवार योजनेमुळे भूजल पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरता महाराष्ट्र सरकारतर्फे 1 रुपयात पीक विमा त्या ठिकाणी भरला जात आहे. आपण बघितलं असेल मागच्या काळामध्ये
अचानक पाऊस आल्यामुळे अनेक नुकसान त्या ठिकाणी झाले, परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयाचा विमा त्या ठिकाणी उतरवला होता त्याचा त्यांना डायरेक्ट फायदा त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. त्याबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार पंपाच्या किमतीच्या 95% अनुदान त्या ठिकाणी देत आहे. मागेल त्याला शेततळ योजनेअंतर्गत मागेल त्या शेतकऱ्याला शेततळ्यासाठी अनुदान. या शेततळ्याचं जर आपण पहिल्यांदा बघितलं तर काही मोजक्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी शेततळे दिले जात होते, परंतु आता जो मागेल त्याला ते शेततळे त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात येत आहे. राज्यातील 12.84 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत 4,663 कोटी थेट जमा झालेले आहेत. मासेमारी करणाऱ्या बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखाचा विमा त्या ठिकाणी दिला जात आहे. यासोबत गड किल्ल्यांचे व तीर्थक्षेत्रांचे संवर्धन याच्यासाठी सरकारकडनं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी 11,000 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे. राज्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी ते राज्याभिषेकासाठी त्या ठिकाणी 350 कोटी तसेच राज्यस्तरावर दुर्ग प्राधिकरण स्थापणार आहे. त्यासोबत ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती अभिमान मनाची शान खुल्या अस्मानी ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती